नेहा काय म्हणत होते बुवा मग आणि फोन आला होता त्याचा तर. काय म्हण नाही, तयारी करून ठेव म्हणे, मी येऊन राहिलो तर तयारी करून राह म्हणे तो. हाव काय चालली काय मग गावाले? नाही आई, मी नाही जात, मला नाही जावाचं आहे आता. मला रागच आणला त्यानं, आता जातच नाही मी थोडेसे दिवस. थोडेसे दिवस म्हणजे अजून कितीक दिवस जात नाही तू? हा आता येऊन राहिले तर चालली जाय, पाणी तपूनच राहिलं. अंग पाय धुये, तयारी कर, स्वयंपाक होतेच, जेवण खावण कर अन चालली जाजो. मग इथं राहून काय करून राहिली तू? म्हणजे तूही मला हाकलण्याचाच प्रयत्न करतं काय? गावाले चालली जाय, गावाले चालली जाय. मी पैसे मागून राहिली काय तुले? म्हटलं काय काही मला पैसे दे, नाही मागून राहिली ना. सुनीली म्हणते चालली जाय तूही म्हणतं चालली जाय तू. म्हणजे मी राहूच नाही काय तुमच्या घरी? तसं नाही आहे, राय ना तू. कुणाचे झगडे भांडणं करून राहतं तर आम्हालाही चांगलं नाही वाटत. त्याच्यानं म्हटलं चालली जाय. आणि आता लेकराची शाळा चालू झाली. पोराची शाळा पडून राहिली तुया यानं. आता पोराची तर चालू होती ना शाळा, फक्त पोरीचाच प्रॉब्लेम होता ऍडमिशन नाही केली म्हणून. पडू दे मग आई, आता पडून राहिली पोराची शाळा तर काय करू मग? पडून राहिली तर अन काही भारी वर्गात नाही आहे तो, जमतेम दुसरीत गेला. 10वी 12वीत थोडी आहे. 10वी 12वीत राहिला असता तर समजू शकतो मी का लेकराची शाळा पडते, नाही गेलं पाहिजे. आता जमतेम दुसरीत गेला आणि एक हप्ता काय 15 दिवसही नाही जाणार शाळेत तर काय होते? तसं थोडी राहते 10वी 12वीत गेला पाहिजे म्हणून. दुसरीत आहे पण त्याची शाळा नाही पडून राहिली काय? मॅडम शिकवत नसन काय त्याले? आता शाळेत जाऊन राहिले लेकरं तर काय बसूनच ठेवते काय? शिकवणं तर चालू असन ना लेकरायले. शाळेत पाठवणं नाही पाठवणं हेही आपल्यावर आहे. पण तू पाय ना, तुया रागानं त्याची शाळा पडून राहिली ना तुया यानं. आज रविवार आहे, आज चालली जाय न उद्यापासून पोराली पाठवजो शाळेत. काही राग बाग ठेवू नको मनात, चालली जाय गावाले. राहू द्या आई, आता तूही नको बोलू माया संग. तूही माया मागं लागली, चालली जाय चालली जाय. आता बोलूच नको तू. अहो ऐक ना नेहा, हेही पोरगी ऐकून नाही राहिली बापा. तन 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 इकडच्या तिकडे नाचून राहिली. चाललं जाव तर नाही, इथं राहून काय करन काय माहित. जाऊ दे, तिच्या मतानं तिले जसं करायचं आहे तसं करू दे. आता मी समजावू समजावू थकून गेली, नाव ऐकून नाही राहिली, स्वतःलेच हुशार समजते. चाल बापा, पाणी तपलं म्हणजे मी आंघोळ करून घेतो. मंगेश भाऊ, मंगेश भाऊ आहे काय घरी? बोल ना पक्या. आज चालत नाही का तुम्ही कामाले जा लागते ना आपल्याला 9 वाजता. नाही ले का पक्या, आज काही जमणार नाही, आज नाही येत मी, आज सुट्टीवर आहे म्हटलं. तुम्ही चालले जा ना 3-4 जण. आजच्या दिवस नाही येत मी, उद्यापासून येईन मग. कुठं 3-4 जण? 2 जणांना तर मारली सुट्टी. आता तुम्ही म्हणता मी नाही आहे, तुम्ही सुट्टी घेऊन राहिले, मग आम्ही 2च जण जाऊ काय कामाले? आजच्या दिवस चालले जा ना तुम्ही 2 जण. उद्यापासून येतोच मग मी. नाही तर मग गावात पाय ना कोणी येईन तर गावात घुम आणि पाय. गावात घुमलो असतो पण ते आजच्या दिवस सुट्टी घेऊन राहिले, उद्यापासून येईन म्हणते कामावर. मग एका दिवसासाठी कोणाला घेऊन जाईन मी? आज जर त्याला कामाला सांगन मी तर उद्याही त्याला न्याय लागन ना. मग यायला बंद करा लागन, त्याला चालू ठेवा लागन. बरं जाऊ दे ना मग, आजच्या दिवस 2 जण चालले जा, उद्यापासून येतो मग आम्ही. पण तुम्ही चालले कुठं आज? आज कुठं चालले तुम्ही? कुठं कामी चालले काय? कामी म्हणजे तू या वहिनीलेच आणायला जातो म्हटलं. आता स्वयंपाकच करून राहिलो मी, स्वयंपाक बनवतो, जेवण खावण करतो आणि जातो म्हटलं, आणतो तू या वहिनीले. अच्छा अच्छा, वहिनीले आणायला चालले काय? बरं ठीक आहे, मग घेऊन या वहिनीले. पाहतो मग मी आज कामाचं जातो, नाही तर मग आजच्या दिवस आम्ही सुट्टी घेऊन घेतो. सुट्ट्या कायले मारून राहिले तुम्ही? आता काम चालू आहे तर चालले जा. एकटा थोडी चालला तू, आहे ना तुले सोबती? सोबती आहे पण 2 जणांचं मन नाही लागत ना मग कामात. 5-6 जण राहतो तर गमते. गमाचं काही पाहू नको तू, पैसे आले पाय. कामाला जाशील तर पैसे येईन, कामाला नाही जाशील तर पैसे कुठून येईन? त्याच्या नाचचा रोज नको पाडू, चालला जाय तू कामाले. बरं ठीक आहे मग, चालला जातो. ठीक आहे ना, आता घरी राहून काय करन मी? टाइमपास करणं आहे घरी राहून आणि झोपा काढणं आहे. ठीक आहे मग जातो मी, तेच विचारायला आलो येता का नाही येत बा. उद्या यान ना मग पक्क्यात? हो उद्या पक्क नाही तर काय, मग उद्या येतो ना मी कामावर, उद्या येतो म्हटलं. आजच जातो मी ना आजच वापस येतो संध्याकाळपर्यंत, मुक्कामी थोडी चाललो मी. बरं ठीक आहे, घेऊन या मग वहिनीले. हो हो येतो मग भाऊ. चाल आता मी जेवण खाऊन करतो आणि निघतो. आजी, आज काय म्हटलं बुल्ली काय? काय आहे रे आज? आज काय आहे? आठवण करणं काय आहे तर आज? काय म्हणत होती तू? आठवण कर आज काय आहे तर मग म्हणजो. काय आहे बाबा आज? आज काय तुझा वाढदिवस आहे काय?
हा काय आहे म्हटलं, आठवण कर आठवण कर, काय आठवण देऊन राहिला मले, काय बोलली मी? हा सांग काय आहे आज? पाय मला वाटलंच होतं तू बोलून जाशील म्हणून. हा बोलली ना तू. आजचा वारही नाही लक्षात तुया. आज कोणता वार आहे तर? आज रविवार आहे ना. अच्छा अच्छा, हो हो, आज रविवार आहे रे, रविवार आहे. मग काय म्हणतं? काय म्हणतं? पुस्तकं माये पुस्तकं घेऊन देणार होती ना तू रविवारी. मग आज घेऊन नाही देत काय मले? अच्छा हाव रे गण्या, माझ्या लक्षातच नाही राहिलं. पाय बरं, तू शाळेत जाऊन राहिला तर मी भुलूनच गेली. आज रविवार नाही, पुस्तकं घ्या लागन मग. तर ठीक आहे ना, चाललं जाऊ ना मग पुस्तकं घ्यायला. तर तू येशील काय मग? हा आजी, मी बी येईन पुस्तकं घ्यायला. मला बी यायचं आहे. तू काय येत? हा मी एकटी चालली जातो दुकानात, सांगून देईन का माझ्या नातू 6वीत आहे बा, 6वीचे पुस्तकं देऊन द्या. तर देतेत ना मग दुकानदार लोक, त्याला तर माहीतच राहते. हा घेऊन येतो मी, तू काय येत? नाही, माय पुस्तकं घ्यायला चालली तर मले बी संग नेज होतो. आणि अजून मला माया मतानं सामान घ्यायचं आहे. तू या मतानं कायले घेत? मला सांगून दे ना तू काय काय आणायचं आहे. पेन आणायचं आहे, पेन्सिल आणायचं आहे, रबर, शॉर्पनर, हा काय काय आणायचं आहे सगळंच सांगून दे. नाही आजी, मी सांगत नाही. मी माया मतानं घेईन ना, माया पसंत घेईन मी. तू कोणती कलर वलर घेऊन येतं, मी माया मतानं घेईन सगळं सामान. पण तुला याची गरज नाही आहे ना, मी आणतो ना सगळं सामान. तू काय येतं संघ? हा पाण्या पावसाचे दिवस, पाणी गिनी आलं तर मग ओलं व्हा लागन आपल्या दोघाले. तर छत्री घेऊन जाऊ ना आजी आपण. तू छत्री घेजो आणि मी रेनकोट घालून घेईन. पण राहू दे ना, येतच कायले तू घरीच राह. आज रविवार आहे तर मस्त खेळ कूद. मग उद्यापासून दिवसभराची शाळा आहे ना. 5 वाजेपर्यंत थांबा लागन ना शाळेत. मस्त आज रविवार आहे तर खेळून घे आजच्या दिवस. नाही नाही आजी, मला आता खेळायचं नाही आहे. मी तुझ्या संग येईन म्हणजे येईन. मी आता अंगपाय धुतो, तयारी करतो. आणि किती वाजता जायचं आहे तेही सांगून दे. जाऊ ना आरामात. आता पहिले कामं गिमं तर होऊ दे. जमते आता सकाळ झाली. आता कामं गिमं होऊ दे, अंगपाय धुऊ दे, जेवण खावण करू दे. मग जाऊ आरामात. सांगजो मले, नाही तर मले न सांगता चालली जाशील तू. मले नेलं नाही तू ना तर मी सामान घेणारच नाही, वापसच करायला लावण. मला माया मतानं घ्यायचं आहे आजी सामान. ठीक आहे बापा, चालजो तू, चालजो, तुले नेतोच मी. जा आता खेळ अंगणात, दिन मी आवाज. नाही, मी खेळत नाही. मी आता आईले पाणी टाकून मागतो ना आंघोळ करतो. बरं कर, जाय आंघोळ कर. हा शांती, बोला काय म्हणता? आज चालशील ना मग वावरात? वावरात? आज काय आहे वावरात? आज काय आहे म्हणतो, आज आहे गी काही नाही. काल पोपटीचे दाणे आणले सुनीलच्या घरून, तर लावून देजो म्हटलं. काठा काठानं भुईमुंग मध्ये. तुले जिथं पटन तिथं लावून देजो. आपल्यालाच होते मग पोपटीच्या शेंगा वेंगा खायले. आता ते पोपटीचे दाणे किती कांदे तुम्ही? 2 पाहिली आहे काय? थोडेसे असन मुठक भर, तर त्याच्यात मले नेता काय लावाले आता? मुठभर दाणे लावणं नाही होत काय तुमच्यानं? लावून घे जा कुठंही. माय मागं काम राहते वावरा. तू आली असती तर तुझ्या मतानं लावली असते त्या. तुला कुठं कुठं लावायच्या इथं. भुईमुंग मध्ये नका लावा तुम्ही, बगीचात लावून दे जा. जिथं वाढले झाड आहे ना, जिथं खान्या आहे, 2-3 खान्यात आहेच बगीच्यामध्ये. वाढले आहे ना ते झाडं, तर त्या झाडाच्या बुडात लावून द्या. मस्त होते. बगीचात काय लावून राहिली आता? वाल लावला ना त्या दिवशी मी. इकडे पाय ना कुठं धुऱ्या गिऱ्यावर काठा काठानं. बरं राहू द्या, ते पोपटीचे दाणे राहू द्या. मी एखाद्या दिवशी येईन कनी तेव्हा लावून आरामात. आज काही येत नाही मी. काहून, आज तब्येत बरोबर नाही आहे काय? तू येत नाही म्हणतं. चांगलीच तर दिसून राहिली मला तू वरून खालपर्यंत. ना तुझे डोकं दुखून राहिलं, ना हात दुखून राहिले, ना पाय दुखून राहिले. काय झालं मग? चांगलीच तर दिसून राहिली. अहो काही नाही झालं मले. गण्या म्हटलं, गण्या लागला ना आज माया मांग, पुस्तकं घेऊन द्याजी, पुस्तकं घेऊन द्याजी. आता तो आंघोळीले बसला म्हटलं, आंघोळीले गेला. अंग पाय धुवून तयार राहतो म्हणे, पुस्तकं घ्यायला जाऊ म्हणे आजी. तर पुस्तकं घ्यायला चालली काय मग? हो घेऊन देतो ना आज पुस्तकं. नाही तर मग तो उद्यापासून शाळेत नाही जाणार ना. आणि उद्या त्याची दुपारून शाळा आहे, म्हणजे उद्यापासून दिवसभराची शाळा आहे त्याची. तर घेऊन देतो म्हटलं, नाही तर जाणार नाही तो शाळा पाळण. ठीक आहे ना, घेऊन दे मग. पैसे दिले काय मग प्रकाशनं पुस्तकं घ्यायला? दिले त्यानं पहिल्याच तर दिवशी दिले. आई म्हणे आता 2-4 दिवस जाऊ दे म्हणे, आले रविवारी घेऊन दे जो म्हणे पुस्तकं. तेव्हाच तर दिले त्यानं. हाय ना माझ्याजवळ. काहून तुम्ही दिले नसते काय पुस्तकं घ्यायला पैसे? दिले असते ना, म्हणूनच विचारून राहिलो. प्रकाशनं दिले का नाही दिले बा पुस्तकं घ्यायले? नाही तर देतो म्हणत होतो मी माझ्याजवळचे. नाही हो, दिले ना त्यानं पुस्तकं घ्यायला पैसे. आता पैसे गिसे नाही पाहिजे. तर बरं ठीक आहे मग, चालली जाय तू. त्याला पुस्तकं गिस्तकं घेऊन दे. उद्या गिद्या पाहिजे मग. उद्या गिद्या येजो वावरात.
पाहतो ना, आज जमलं तर आजच येऊन जाईन. लवकर जातो न लवकर येऊन जातो. तिथं कोणतं काम आहे आज मार्केटमध्ये? फक्त जाऊन शाळेचं सामान घेणं आहे ना, वापस येणं आहे. लवकर जातो म्हटलं, 1-2 वाजेपर्यंत वापस. पाहिजे मग, जमलं तर येजो मग 4 वाजता. हो, 4 वाजता येऊन जाईन वावरात मग. बरं बरं, येतो मग मी थोडंसं गावातून. बरं, या मग या. आई झाली काय आजीची तयारी? आजीची तयारी काय करून राहिली ना आजी तयारी. तू जेवण कर ना तोपर्यंत. हा, जेवण करून घे पोटभर. झालं आई माया जेवण. आता जेवण नाही करत मी, पोट भरलं माया. अरे जेवण कर ना पोटभर. हा, पोळी पाय ना ताटातली खतम नाही केली, त्या कोरभर पोळी खाल्ली वाटते फक्त. हा, कोरभर पोळी न होते काय जेवण? भातही तसाच आहे, भाजी तशीच आहे. हा, वरण भात खाऊन घे. झालं नाही जेवण, आता नाही करत मी जेवण. ह्या पोट्ट्याचं असंच राहते, कुठं जावाचं राहिलं म्हणजे नाव याले भाजी पोळी धकत नाही. हा, खुशीच याले लय मोठी बाहेर जावाची. हा, जाण ना मार्केटमध्ये, जाणच आहे आजी संग. हा, आजी जावाचीच आहे ना, तयारीच करून राहिली. जोपर्यंत आजी तयारी करते तोपर्यंत तुझे जेवण नाही होत काय? होते ना. मग घाई कायले करून राहिला तू? मस्त पोटभर जेवण करून घे. हा, मग आता तू आजी संग जाशील, पैदल पैदल घुमशील तर थकशील नाही काय तू? हा, त्याच्यानं जेवण करून घे, मग भूक गी लागन तर मी मग आजीला काही घेऊन मागन ना मार्केटमध्ये. चिप्स पॅकेट, पार्लेजी, अजून चॉकलेट. चिप्स पॅकेटनं पोट भरते काय? हा, चिप्स पॅकेटनं पोट नाही भरत, भाजी पोळीच खा लागते. चारून देऊ काय मी? हा, वरण भात दे, मी चारून देतो. नाही आई, चारून नको देऊ मले, झालं माय जेवण. अन हे म्हणत होतो मी, मार्केटमध्ये चाललो आजी संग, तर तुझ्यासाठी काही आणा लागन काय? मायासाठी? हो, तुझ्यासाठी सांग ना मले काय आणा लागते, तर घेऊन येईन मी. आजीला घेऊन मागन ना. माय बाई, मायासाठी आनंद म्हणते बा माया गण्या. नाही नाही, काही नाही पाहिजे. जेव्हा तू मोठा होशील ना, ड्युटीवर लागजो, तेव्हा घेऊन देजो मग मले नवीन नवीन साड्या, नवीन नवीन चप्पल. हा, मग मला घेऊन देजो सामान सुमान जे लागन ते. नाही आई, मला ड्युटीवर नाही लागायचं आहे ना पण. अम्माय काहून? हा, तुला ड्युटीवर नाही लागायचं आहे तर मग पुस्तकं घ्यायला कायले चालला तू? पुस्तकं नको घेऊ. हा, वावरात जात जाय काम करायले. हा, जाजो बरं उद्या दादा संग. हा, तिकडे वानेरगी हाकलू लागजो. उद्यापासून शाळेत काही जाऊ नको मग, ड्युटीवर नाही लागायचं आहे तर. आजीला सांगून देतो मग आता का गण्याले पुस्तकं नका घेऊन देऊ म्हणून. हा, पुस्तकं घेऊ नको मग. आई, मला नोकरी नाही करायची आहे. मी नोकरी नाही करणार, मी बिझनेस करन मस्त. आता कायचा बिझनेस करून राहिला बाबा तू? हा, कोणता बिझनेसमॅन बनून राहिला तू? बिझनेस म्हणजे आपल्या गावातलेच बिझनेस, जे आपण गावात करू शकतो ते. गावात कोणतं बिझनेस करतो तू आता? कोणतं दुकान टाकता आता गावात तू? हा, कोणतं दुकान चालन? आई, मी दुकान नाही टाकणार. मी मस्त वावरात लय मोठं पोल्ट्री फार्म चालवून, मस्त कोंबड्या ठेवून आणि बकऱ्याचं करण, तेच चालवून मी. कोंबड्या बकऱ्या आणि लय मोठा बिझनेसमॅन बनून जाईन मग. कोंबड्या बकऱ्या ठेवल्यानं बिझनेसमॅन बनते काय? हो, बनते ना. मी मोबाईलवर व्हिडिओ पाहतो, बनते त्यानं. हो ना, बनते ना. मी व्हिडिओ पाहत असतो ना मोबाईलवर, कधी कधी येते तर. बकऱ्या चारणारे लोक म्हटलं मोठे मोठे गाड्या घेऊन राहिले, मस्त बंगले बांधून राहिले. बकऱ्यामध्ये बी लय पैसा आहे आई. आणि मी 2-4 व्हिडिओ पाहिले मोबाईलमध्ये. मला ड्युटी लागन तर मला काय 10-12 हजार रुपये पगार भेटन. आणि बिझनेस करण तर किती पैसे भेटन मले? लहानसं एक पिल्लू जर बोकड्याचं विकलं मी तर 10-10, 15-15 हजारात जाते म्हटलं. मग ती ड्युटी करणं परवडते मले का बकऱ्या चारणं परवडते? मी तर बकऱ्याच चारण मोठा झाल्यावर. असं आहे काय? मग आतापासून नेऊन घे ना. हा, मोठा होईपर्यंत 1000 बकऱ्या होऊन जाईन मग आपल्याजवळ. हा, 1000-2000 आताच घेऊन देतो तुले बकऱ्या. कायले घ्या लागते रे मग पुस्तकं? पुस्तकं घे, काही घेऊ नको. पुस्तकाचे जे पैसे आहे ना, 2-3 हजार किती दिले त्या बाबांना तर. हा, त्याच पैशात म्हटलं, तेवढ्याच पैशात अजून 4-5 हजार रुपये टाकतो आणि 9-10 हजाराची बकरी घेऊन देतो, मस्त गाभण बकरी. हा, मग मस्त बकरीले वावरात नेत जाय, धुऱ्यानं चारत जाय. हा, सकाळी जायचं मस्त दादा बरोबर, दिवसभर मस्त वावरात थांबायचं आणि संध्याकाळी वापस. हा, डब्बा बी बांधून देत जाईन तुले. मग गाभण बकरी घेतली तर एका बकरीचे होते 2 पिल्ले. हा, मग 3 बकऱ्या होऊन जाईन आपल्याजवळ. हा, घेऊन देऊ काय मग तुला एक बकरी? सांग. जाय आई, तू कधी मजाक उडून राहिली, पण खरंच सांगतो मी, मोठा होईन ना तर मी बकऱ्याच चारण.
शिकून कायले राहिला मग तू? आम्हाला खर्च कायले करायला लावून राहिला पैसे? पुस्तकाचे पैसे वाचन, ड्रेसचे पैसे वाचन, ॲटोचे पैसे वाचन, जो बी तुझ्या वर्षभराचा खर्च आहे तो पूर्ण खर्च वाचन आमचा. आई पण शिकन मी काही ना काही, तेव्हाच मले वजाबाकी समजन ना, मी प्लस मध्ये चाललो का मायनस मध्ये चाललो. त्याच्यासाठी मले थोडंसं शिका लागन ना 10वी 12वी पर्यंत. बस 10वी 12वी आणि त्याच्या बाद जयरामजी के. हा 10वी 12वी मग पास हो का नापास हो, मग शिक्षण बंद. मग मी हेच करन ना, बिझनेसमॅन बनन मी. म्हणून काय राहिलो का मला शिकून नोकरीवर नाही लागायचं आहे. मला गावात राहून बिझनेस करायचा आहे. बरं बाबा कर्ज तू बिझनेस करजो आणि आम्हाला पुढे नेजो मग, नाही तर आणशीन माग. नाही नाही आई, मागं नाही जात मी, पुढंच जाईन, पुढं अजून लय पुढं जाईन. बरं बाबा जाजो, तुलाही पुढे झालो चांगली गोष्ट आहे. पाणी गिनी पिऊन घे ना मग, जेवण नाही करत तर. हे तू करून घेजो जेवण, आहे ताट झाकून ठेवून दे. हो मी करून घेईन जेवण. आणि लक्ष्मीसाठी काय आणशीन मग? आनंद तिच्यासाठी एक वही घेऊन येतो मी, वही पेन्सिल रबर. मला अभ्यास करायला लावता ना, तर तिला अभ्यास करायला लाव जा तुम्ही. बरं बरं घेऊन येतो, तिच्यासाठी घेऊन येतो. हो हो. आजी झाली तयारी? हो झाली तयारी झाली. मग तुझी झाली काय तयारी? हा आजी तयारी बी झाली आणि जेवणही झालं. चाल ना मग आता. पाण्याची बॉटल गिटल घेऊन घे ना संग. पाणी नाही लागत आजी मले. पाणी कायले पाहिजे, आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे. पाणी लागन तर मला बॉटल घेऊन देजो तू. हो म्हणजे बॉटल घ्यायला मी 20 रुपये खर्च करू, पण असं नाही का पाण्याची बॉटल घेऊन घ्याव संग म्हणून. पाणी पाहिजेच, पावसाळा आहे तर काय झालं, ताण नाही लागत काय? चाल ना मग आजी पटकन, ऑटोनं चाललो जाऊन आपण. ऑटो लागले 2-2. हो घरूनच दिसले तुले 2 ऑटो लागले का 3 ऑटो लागले तर? घरूनच दिसते. घरून नाही दिसत मले, सकाळी 2 ऑटो होते म्हणून राहिलो मी. सकाळी होते तर मग सकाळचे ऑटो गेले नसन काय? सवाऱ्या भेटते तर चालले जाते, थांबून थोडी राहते. चाल ना, बस घिस येईन तर बस न चाललो जाऊ. चाल ना मग, तूच तर आरामात तयारी करून राहिली आजी, न मला काय म्हणतं. माई तयारी तर किती वेळची झाली. बरं चाल मग. बबिता काय आहे? येतो म्हटलं मी, लवकर जातो आणि येतो 2 वाजेपर्यंत. ठीक आहे ना. आणि काही आणा लागन काय? टमाटर घेऊन ये जाई. टमाटर नाही आहे घरी, टमाटर आणि हिरव्या मिरच्या. बरं घेऊन ये. आता टमाटर मागून राहिले, 50 रुपये किलो आहे, घेऊन येईन मी. हो हो येतो मग. नेहा कधी आली? मला आले काय 2 दिवस झाले मावशी आली मी तर. हा काय, येजो ना मग घरा इकडे. येतं तर येतही नाही, बोलावंच लागते. येजो मग. बरं येईन ना, संध्याकाळी येईन मी, नाही तर मग उद्या सकाळी. हो हो येजो. येजो. एकटीच आली काय? नाही लेकरं आले ना, लेकराला घेऊन आले मी. हा काय, लेकराली आणजो मग. कुठं जाऊन राहिल्या मावशी तुम्ही? कुठं नाही, मार्केटमध्येच चालली मी याले घेऊन. पुस्तकं घेऊन देतो म्हटलं, पुस्तकं घेवायचे. आज रविवार आहे, आज घेऊन देतो, उद्यापासून मग शाळेत जाईन ना ह्या. हो हो घेऊन द्या मग. येतो मग, उशीर होऊन राहिला आम्हाला. लवकर जातो लवकर येतो म्हटलं, पाण्या पावसाचं. हो हो जा मग. चाल गण्या. हा आजी. बोलाजी काकू काय पाहिजे? दादा पुस्तकं पाहिजे होते, 6वीत आहे तर द्या बरं 6व्या वर्गाचे पुस्तकं. बरं देतो ना, देतो. अजून काय काय पाहिजे? गण्या काय काय पाहिजे तुले सांग ना, काकाजीले देते ना काढून. पुस्तकं पाहिजे, नोटबुक पाहिजे, पेन्सिलचा बॉक्सच दे जा. एक पेन्सिल नाही, पेन्सिलचा बॉक्स, रबर, शॉर्पनर. पेन्सिलचा बॉक्सच येते 60 रुपयाचा, त्याच्यामध्ये शॉर्पनर पण येते आणि रबर पण येते. बरं बॉक्स देऊन दे जा मग. स्केल पाहिजे, कंपास असेल तर कंपासची दे जा, नाही तर मग पाऊच असेल तर पाऊच दे जा. अरे कंपास घे ना, कंपास मध्ये तुला स्केलही भेटते आणि अजून त्याच्यात जे सामान राहते ते सगळंच येते कंपास मध्ये. कंपास घेऊन घे. बरं कंपास देऊन दे जा काकाजी. अन नोटबुकाला लावले कवर देऊन दे जा, स्टिकर देऊन दे जा. अन स्टॅपलर पाहिजे, स्टॅपलरच्या पिना पाहिजे. आता स्टॅपलरचं काय करून राहिला तू? स्टॅपलर कायले पाहिजे ना आजी, मी कवर लावून तर मग स्टॅपलर मारायला नाही पाहिजे का? स्टॅपलर नाही आहे ना आपल्या घरी. नेहमी मी मित्रालेच मागतो, द्याले नाही पाहत कोणी. बरं घेऊन देतो मग, खराब नको करजो. काही 10-20 रुपयाला स्टॅपलर नाही भेटत. बरं घेऊन दे, मी खराब नाही करणार. मग देऊ का नाही देऊ काकू स्टॅपलर? द्या ना, आता पाहिजे म्हणते पोराले तर देऊन द्या. स्टॅपलर देऊन द्या आणि त्या पिनाही देऊन द्या. हो, आणि मला ड्रॉइंग बुक पण दे जा. अन
चांगलेवाले कलर दे जा, महागाचे. कलर काय एवढ्या महागाचे घेऊन राहिला तू? हा, ते 10-20 रुपयाले भेटते ते घेऊन घे, त्याच्या तिथं काम भागून राहिलं. हा, अभ्यासाला तर निवाड नाही पडत, पण हे पाहिजे ते पाहिजे, हा सगळं पाहिजे ना. अभ्यास पाहिशीन तर काहीच नाही. आजी तू शांत राह बरं, नाही तर भुलून जाईन मी. मला काय काय घेवायचं आहे तर मला वाटूनच राहिलं तू भुलून टाकशील म्हणून. सस्तेवालेच कलर दे जा भाऊ. न अजून काय राहिलं? पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर, अजून ड्रॉइंग बुक, पुस्तकं, वया आणि पेन 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 भुललो होतो मी. काय भुललो मी? खोडरबर, शॉर्पनर, पुस्तकं, वही, नोटबुक, कलर. काय राहिलं? काय राहिलं? आजीनं भुलून टाकलं मले. आठवण करणं तर आता डोळ्यासमोर तर सामान दिसूनच राहिलं ना तुले. मग पाय काय राहिलं घेवायचं तर. पेना राहिला पेना. हो, पेनाचा बॉक्स देऊन दे जा आणि 2 लाल पेना द्या, 2 काळ्या पेना द्या. कलरवाले पेन आहे ना आपल्याजवळ, कलरवाले पेन आहे, पण तो 100 रुपयाला येते मग बॉक्स. 100 रुपयाले? हो 100 रुपयाला येते, 10 पेन आहे त्याच्यात. अच्छा, म्हणजे 10 रुपयाला एकच पडते. घेऊन दे ना मग आजी, मला कलरवाल्या पेना पाहिजेच. कायले 2 लाल पेना घेऊन घे, 2 काळ्या पेना घेऊन घे काळ्या कलरच्या, आणि एक बॉक्स घेऊन घे निळ्या कलरचा. नाही, मला कलरवालेच पेना पाहिजे. 100 रुपयेवाले म्हणते ना, तेच घेऊन दे. घेऊन दे ना आजी, एकच वेळा घेऊन मागून राहिलो ना मी, डबल नाही घेऊन मागणार. घेऊन दे. बरं देऊन दे जा, काय काय आहे तर देऊन द्या. अन काकाजी एक रबबुक देऊन द्या. आता रबबुक कायले पाहिजे तुले? आजी तू शांत राह ना, माझ्यासाठी नाही घेऊन राहिलो मी, लक्ष्मीसाठी घेऊन राहिलो आता. आता तिले शाळेत पाठवतो म्हणतं काय? हो पाठवतो मी तिला शाळेत. तुम्ही मला अभ्यास करायला लावता ना, तर मी तिला अभ्यास करायला लावून. बरं घे बागे, द्या बरं एक रबबुकी दे जा. बरं बरं. आजी बॅग घेऊन देतं काय? कोणती बॅग पाहिजे आता तुले? शाळेत जावाची बॅग पाहिजे का टिफिन बॉक्स पाहिजे? आजी टिफिन बॉक्स थोडी म्हणून राहिलो मी, शाळेत जावाची बॅग. नवीनच थाय रे तू शाळेत जावाची बॅग, चांगलीच आहे. जेव्हा ते फाटन का नाही तेव्हा घेजो दिवाळीत. एक काय ना सगळं सामान नको घेत जाऊ, दिवाळीत घेऊन घे ना. 5-6 महिने वापर, 5-6 महिन्यातून जाते खराब. बरं घेऊन देजो, नाही तर मग भुलून जाशील. मी भुलन तर तू आहे ना मग आठवण द्याले. तू भुलू देतं काय आम्हाला कोणती गोष्ट? हा, तू आठवण देजो आम्हाला. बर द्या मग दादा पुस्तकं. 5 मिनिट थांबा, 5 मिनिटात मी काढून देतो. बरं बरं. पहा मग आज आणलं बा गण्यानं पुस्तकं घ्यायले. आज घेऊन दिले गण्याले पुस्तकं. आता पुस्तकं काही घेतो, बिल घेतो आणि जातो मग घरी. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.